नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। दहशतवादी कारवायांच्या संशयावरून परभणीत एटीएसचे 15 ठिकाणी छापे, 12 जण ताब्यात। ओमराजे निंबाळकर 2 दिवसात भूमिका स्पष्ट करणार, उद्धव ठाकरेंचा ओमराजेंना फोन। योग भारताचा प्राचीन, समृद्ध आणि गौरवशाली वारसा। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा। आणि राज्यात मान्सूनची दमदार एंट्री, पुणे, सातारा ते कोकणापर्यंत पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहराची जीवनवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले असून नदी पात्रात सांडपाणी, कचरा आणि जैविक कचरा टाकल्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे। बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त करून तिचे पुनर्जीवन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे। बीड नगरपालिका निवडणुकीत बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र आजही नदी पात्रातील परिस्थिती जैसे थे असून दिलेले आश्वासन हवेतच विरल्याची खंत डॉक्टर ढवळे यांनी व्यक्त केली आहे। नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकामे, कचरा टाकणे तसेच जैविक कचऱ्यामुळे प्रदूषण वाढले असून त्याचा थेट परिणाम बीडकरांच्या आरोग्यावर होत आहे। नदी संवर्धन हा सार्वजनिक हित, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर विषय असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे। बिंदुसरा नदी प्रकल्पाचा तातडीने आढावा घेऊन नदी पात्रातील अतिक्रमणे हटवावीत। नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून नदी पात्रात कचरा टाकला जात असल्यास संबंधितांवर कारवाई करावी। तसेच नदी पात्रासाठी फ्लड झोन, ग्रीन झोन, रेड झोन व येलो झोन निश्चित करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। भविष्यात 1989 सारखी पूर परिस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होऊ शकते, त्यामुळे पूर रेषेतील अतिक्रमणांबाबत दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी डॉक्टर ढवळे यांनी केली आहे। बीड शहरामध्ये असणाऱ्या बिंदुसरा नदी पात्राचा कधी काळी नदी असणार हे आता नद्या नाल्यांचा ओढा झालेला आहे, कारण भूमाफिया आणि नगर परिषदेमधील अधिकारी भूरचनाकार यांनी संगनमताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलं आहे। यात भर म्हणजे बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी, जैविक कचरा या ठिकाणी सोडण्यात येतो। नगर परिषदेचे डम्पिंग ग्राउंड म्हणून याचा वापर करण्यात येतो। या ठिकाणी संरक्षण भिंत भराव करून मोठमोठे भूमाफिया प्लॉटिंग करतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर हे नदीचं पात्र अरुंद झाल्यामुळं या ठिकाणी भविष्यात जर मोठा पूर आला तर मोठी दुर्घटना होऊ शकते, जीवितहानी, वित्तहानी होऊ शकते। पर्यावरण मंत्री तथा वातावरण बदल मंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी बीड नगर परिषद निवडणुकीच्या कालावधीमध्ये बीडकरांना ही नदी प्रदूषणमुक्त करण्यात येईल, या ठिकाणी चांगला प्रोजेक्ट करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। हे आश्वासन मात्र हवेतच विरलेलं दिसतंय। त्यांची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही पंकजाताई मुंडे यांना लेखी निवेदन दिलेलं आहे की बीड शहरातील बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करण्यात यावी आणि या ठिकाणी जे अतिक्रमण जे आहे ते हटवण्यात यावं आणि संबंधित जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। परळी शहरात एका थार चारचाकी गाडीने दुचाकी स्वराला पाठीमागून जोरदार धडक दिल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रशांत प्रल्हाद देशमुख राहणार परळी यांचा उपचारादरम्यान आज दिनांक 21 जून रोजी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। प्रशांत देशमुख हे संत भगवानबाबा चौक ते तहसील कार्यालय मार्गावरून दुचाकीने जात असताना भरधाव चारचाकी गाडीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। दरम्यान अपघातानंतर संबंधित थार चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात असून देशमुख कुटुंबियांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा केवळ अपघात नसून नियोजित किंवा जीवघेणा हल्ला असू शकतो, त्यामुळेच संबंधित थार चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची चर्चाही शहरात रंगली आहे। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। पोलीस विविध अंगाने तपास करत असून धडक नेमकी कशामुळे देण्यात आली, चालक कोण होता आणि घटनेमागील कारण काय होते याचा शोध पोलीस घेत आहेत। मागील काही महिन्यांपासून शांत असलेले परळी शहर या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले असून प्रशांत देशमुख यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। तर थार गाडीच्या धडकेमागील सत्य नेमकं काय, हा अपघात होता की जाणीवपूर्वक केलेला घातपात होता, याचे उत्तर मात्र आता पोलीस तपासातच स्पष्ट होईल। बीड जिल्हा पुन्हा एकदा एका खुनाच्या घटनेने हादरला असून दिनांक 20/6/2026 रोजी रात्री उशिरा केज तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी विलास नवनाथ घुले हा तरुण
हॉटेल गावकरी मौजे टाकळी फाटा तालुका केज जिल्हा बीड येथे भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावर कदमवाडी येथील काही तरुणांकडून चाकूचे वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला होता। त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून या प्रकरणातील सर्व आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मयत विलास घुले याच्या कुटुंबियांनी आणि टाकळी गावच्या ग्रामस्थांनी घेतला असून अद्यापही विलास घुले याचा मृतदेह स्वराती रुग्णालयातच असल्याची माहिती प्राप्त होत आहे। तर आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी आज केज येथे रस्ता रोको आंदोलन देखील केले। तात्काळ न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला तात्काळ 2 तासात अटक केलं पाहिजे, तोपर्यंत रस्ता रोको सतत चालू राहील याची सर्वांनी पत्रकार बंधूंना विनंती, याची दक्षता घ्यावा, तात्काळ आरोपी अटक करून आम्हा सर्वसामान्यांना न्याय द्यावा ही कळकळीची विनंती। वरती फोटो सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मौजे कोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरगरवाडी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। योगा फॉर हेल्दी एजिंग म्हणजेच निरोगी वृद्धत्वासाठी योग या जागतिक संकल्पनेला अनुसरून शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगासने केली। या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री दयानंद सूर्यवंशी यांच्या हस्ते झाली। या प्रसंगी उपशिक्षक श्री प्रवीण अदलिंग यांनी विद्यार्थ्यांना केवळ योगासने करून दाखवली नाहीत तर रोजच्या अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी भ्रामरी, प्राणायाम आणि ध्यान मेडिटेशन असे उपयुक्त ठरते याचे सोप्या भाषेत महत्त्व पटवून दिले। शाळेच्या भव्य मैदानावर सकाळी सामूहिक योग सत्राला सुरुवात झाली। क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन, त्रिकोणासन, वज्रासन, भुजंगासन आणि सूर्यनमस्कार ही आसने अत्यंत अचूकपणे केली। यावेळी मुख्याध्यापक आपल्या भाषणात म्हणाले की योग ही केवळ एक दिवसाची कृती नसून ती जीवनशैली आहे। मोबाईल आणि डिजिटल विश्वाच्या या युगात मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी रोज योगासने करणे काळाची गरज आहे। या कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांनी नियमित योगासने करण्याची सामूहिक शपथ घेऊन केला। शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थी गुणवत्ता, गणवेश वाटप, शालेय खेळणी वाटप, पालक सभा, शालेय स्वच्छता, मनोरंजन, विद्यार्थी वाढदिवस इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले। त्यामुळे मुख्याध्यापक दयानंद सूर्यवंशी व उपशिक्षक प्रवीण अदलिंग यांचे कोळा परिसरात कौतुक होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा।